नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या किरण गुरुजी एमपीएससी रँच या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अशी खर्ग आयलंड बद्दलची एक जिओपॉलिटिकली न्यूज मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे। मे बी सगळ्या जगाला हे माहिती असेल की खर्ग आयलंड्स जे आहे जे की इराणचं आहे, या खर्ग आयलंडवरती रिसेंटली अमेरिकेने हल्ला केला, हवाई हल्ला केला। त्याचबरोबर अमेरिकेच्या आजूबाजूचे जे काही महत्त्वपूर्ण असे देश आहेत ज्याच्यामध्ये सौदी अरेबिया आहेत, ठीक आहे, बहरीन आहे, कुवेत वगैरे हे जे काही देश आहेत, या देशांवरचा जो काही अमेरिकेचा लष्करी तळसाठा आहे त्या लष्करी त्या ठिकाणी जे तळ बसवलेले आहेत किंवा बनवले गेलेले आहेत, या तळावरून या खर्ग आयलंडवरती तोफांचा मारा, त्याचबरोबर काही रॉकेट आणि काही मिसाइल्स, त्याचबरोबर काही एअर हल्ले सुद्धा या ठिकाणी झाले। फक्त खर्ग आता बघा, पूर्ण जगानं काय केलं, पूर्ण जगानं खर्ग 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 सुरू केलं, सगळीकडे खर्ग आयलंड। पण ऍक्च्युअल मध्ये खर्ग हा एकटाच आयलंड नव्हता, खर्ग सोबत आणखी एक या ठिकाणी बेट होतं, ते म्हणजे अबू मुसा। हे इराणचं एक दुसरं बेट की जे बेट अगदी यूएई या ठिकाणी यूएई आहे, या यूएईच्या एकदम जवळ आहे, ठीक आहे, यूएईच्या एकदम जवळ आहेत। आणि हे जे बेट आहे, हे बेट अबू मुसा हे इराण आणि यूएई मध्ये एक वादग्रस्त बेट आहे। आता ह्या वादग्रस्त बेटावरती सुद्धा यूएईच्या साइडनं हल्ला झाला। म्हणजे खर्ग आणि अबू मुसा हे जे दोन बेट आहेत, हे दोन बेट इराणचे। आता हा हल्ला का केला गेला किंवा यामध्ये अबू मुसा हा व्यापाराच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट असा एक बेट आहे, कारण की भरपूर साऱ्या ज्या पर्शियन कंट्रीज मधून ज्या जहाजा जातात, ओके, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की हार्मोस ही जी समुद्रधुनी आहे, त्या हार्मोसच्या समुद्रधुनीतून या सगळ्या ज्या बेटा जातात ह्या अबू मुसाच्या जवळून जातात। त्यामुळे या सगळ्या बोटींना किंवा मोठ्या मोठ्या ज्या तेल वाहू नौका आहेत, त्या तेल वाहू किंवा गॅस वाहू नौका ज्या आहेत, या नौकांना या अबू मुसाद्वारे सुद्धा कंट्रोल केलं जाते, ठीक आहे। आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा मित्रांनो, की काही दिवसांपूर्वीच, ठीक आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इराणने बंद केलेली आहे। म्हणजे थोडक्यात या ठिकाणचा व्यापार किंवा या ठिकाणची वाहतूक फक्त इराण आपल्या मर्जीने चालवते। इराण या ठिकाणावरून फक्त त्यांच्याच नौकांना पास करू देते, बाकीच्या जवळपास सगळ्या नौका त्या ठिकाणी त्यांनी बंद करून ठेवलेल्या आहेत, बरोबर। भारताची सुद्धा या इराण बरोबर बोलणी चालू आहेत की आमच्या नौकांना थोडंसं जाऊ द्या। त्यातल्या 2 भारतीय नौका आपल्यापर्यंत पोहोचल्या। आता त्या कशा पोहोचल्या हे तुम्हाला या ठिकाणी सांगणं योग्य नाहीये, कारण की आपला जो कंटेंट आपण या चॅनलवरती देतोय तो पूर्णपणे परीक्षाभिमुख आहे, स्पर्धा परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे जे स्पर्धा परीक्षक बघतात किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांना जिओग्राफी पण कळला पाहिजे आणि अशा विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी सुद्धा कळली पाहिजे, या उद्देशाने आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय। तर बघा मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कोणत्याही देशाची जी अर्थव्यवस्था जी असते ना, ही अर्थव्यवस्था किंवा जगाचीच अर्थव्यवस्था आपण असं म्हणू, ती व्यापारावरती अवलंबून असते। आता झालं असं आहे की या ठिकाणी जे काही देश आहेत, ठीक आहे, हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश, या प्रदेशावरती काही दिवसांपूर्वी, ठीक आहे, काही दिवसांपूर्वी इराण नावाचा हा जो देश आहे, मी एक लेक्चर पण घेतलं होतं, त्या इराण नावाच्या देशानं जवळपास इराकवर, ठीक आहे, इस्रायलवर, जॉर्डनवर, त्या ठिकाणच्या असलेल्या सायप्रसवर, ओके, कुवेत, बहरीन, कतार, ठीक आहे, त्यानंतर सौदी अरेबिया, यूएई आणि ओमान या देशांवरती काय करायला सुरुवात केली, बंबार्डिंग करायला सुरुवात केली। इराणने ही जी बंबार्डिंग स्टार्ट केली होती ती तिथल्या सर्वसामान्य लोकांना मारण्यासाठी नव्हती केली किंवा तिथल्या राजशाही लोकांना मारण्यासाठी नव्हती केली किंवा तिथलं सरकार उलथून टाकण्यासाठी प्रयत्न नव्हता केला। तर त्याने जो प्रयत्न केला होता तो केला होता त्या ठिकाणी असलेले जे काही अमेरिकेचे लष्करी तळ आहे, अमेरिका काय करते, अमेरिकेचे लष्करी तळ, या तळांना त्यांनी टार्गेट केलं। कारण की काय होतंय, अमेरिका तसा विचार केला तर इराण पासून खूप लांब आहे आणि इस्रायल, ओके, हा इराणचा मेन दुश्मन आहे, इस्रायलचा मेन दुश्मन इराण आहे। ऍक्च्युअली मध्ये वाद यांच्यात आहे, ओके, वाद हा अमेरिका आणि इराणचा नाहीच आहे, इथं वाद कोणाचा आहे, इस्रायल आणि इराणचा आहे। इराणला अणुबॉम्ब पाहिजे, इराणला अणुशक्ती पाहिजे, इराणला त्या प्रदेशामध्ये आपलं वर्चस्व पाहिजे आणि त्या वर्चस्व मिळवण्याच्या गोष्टीमध्ये इस्रायलला अशी भीती वाटते की उद्या जाऊन इराण आमच्यावरती हल्ला करेल। आणि ह्या संदर्भातलं मी अगदी जवळपास 2.25 तासाचं लेक्चर मी आधी घेतलेलं आहे। जर तुम्ही YouTube वरती नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसतील,
ओके, तर नक्की मुद्दा काय होता तर सगळा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. आज आपल्याला महत्त्वाचा भाग बघायचा आहे की काही दिवसांपूर्वी इराणनं या सगळ्या देशांवरती, जे काही अमेरिकेचे मित्र देश आहेत त्या सगळ्या देशांवरती हल्ला केला. पण हा जो हल्ला केला गेला हा कुठल्याही नागरी वसाहतीवरती हल्ला नव्हता केला गेला, तर हा हल्ला फक्त अमेरिकेच्या लष्करी तळांवरती केला गेलेला हल्ला होता. एक प्रकारे इराणनं दाखवून दिलं की मी पण काही कमी नाही, इराणकडे ड्रोन पॉवर आहे आणि इराण अगदी थकू थकू त्या अमेरिकेला आणि इस्रायलला मारतोय. ठीक आहे, थकू 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 म्हणजे असं म्हणू शकतो पळू पळू मारतोय. ड्रोनने दनादन दनादन त्याच्यावर फायरिंग चालू आहे. त्याच्यामुळे काय होतंय की अमेरिका आणि इस्रायल यांना मोठ्या प्रमाणात मोठ्या किमतीचे आणि महागडी अशी शस्त्रास्त्र वापरावं लागतात. म्हणजे असं पाहिलं जर गेलं एका अँगलनी तर इराण आपल्या एकदम स्वस्तातल्या ड्रोनचा हल्ला करून इस्रायलला, अमेरिकेला पुरा बेजार करतोय. राईट, आता या ओके इराणवरती सुद्धा हल्ला होतोय, असं नाही की इराणवरती हल्ला होत नाही, इस्रायल सुद्धा हल्ला करते, अमेरिका सुद्धा या सगळ्यांची मदत घेऊन युएसए सुद्धा काय करते, प्रति हल्ला करते. युएसएला असं वाटलं होतं की इराण 2-3 दिवसात गप्प पडेल. ओके, पहिल्याच दिवशी जी एअर स्ट्राईक झाली होती त्याच्यामध्ये त्यांचे जे प्रमुख होते, देशाचे प्रमुख खोमेनी यांना मारलं होतं. ठीक आहे, हे त्यांचा मृत्यू झाला, ही गोष्ट वेगळी. असं वाटलं होतं की इराण गुडघ्यावर येईल, पण इराण काही यायला तयार नाही, कारण की इराणला बाहेरचा बॅकअप पण येतो. इराणचा बॅकअप कुठला कुठला आहे तो नीट समजून घ्या. इराणचा बॅकअप आहे चीन, इराणचा बॅकअप आहे रशिया. ठीक आहे, आता रशियाचा आपल्याला या ठिकाणी संबंध खूप जवळचा घ्यायचा नाहीये, कारण की रशिया जरी बॅकअप देत असलं तरी रशिया लगेच याच्यात पडेल असं वाटत नाही. पण चीन सारखा जो देश आहे ना, हा चीन सारखा देश याच्यामध्ये इराणला मदत करतोय. का करतोय ते नीट समजून घ्या. यासाठी करतोय कारण की इराणकडून ओके इराणच्या अंतर्गत असलेल्या ज्या काही महत्वाच्या तेल विहिरी आहेत, या तेल विहिरींमधून इराण तेल जे पाठवते ते चीनला पाठवते. चीनला पाठवते म्हणजे चीन एक प्रकारे काय करते, चीन एक प्रकारे इराणकडनं तेल विकत घेते आणि या इराणकडनं तेल विकत घेतल्यामुळं इराणमधून मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात केली जाते. आता हे जे तेल चाललंय ते आशियाला चाललंय. या गोष्टीवरती अमेरिका नाराज होती. ठीक आहे, अमेरिका तर नाराज असणारच, कारण की पूर्ण देश जो इराण हा जो देश आहे त्याच्या नाकात चांगला दम करतोय आणि या इराणला जर शांत करायचं असेल, तर इराणची जी लाईफलाईन आहे ती लाईफलाईन तोडणं गरजेची होती. पहिलं तर अमेरिकेने फक्त धमकी दिली होती की आम्ही असं असं करू. दुसऱ्या दिवशी अमेरिकेने धमकी दिली की आम्ही ते बेट कॅप्चर करून त्याच्यावरती मरीन कमांडो पाठवू. आणि जस्ट काल या ठिकाणी काय केलं तर त्याच्यावरती बंबार्डिंग केली, त्या बेटावरती काय केली, बंबार्डिंग केली. मग ते बेट कोणतं होतं तर सगळ्यांना माहितीच आहे की ते बेट होतं खर्ग. हे जे खर्ग बेट आहे ते नीट आपल्या पहिले समजून घेऊ. बघा काही दिवसांपूर्वी काय केलं, त्यावरती बंबार्डिंग केलं. आता हे जे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ही आहे एअर डिफेन्स सिस्टीम. ओके, हे काय आहे एअर डिफेन्स सिस्टीम. म्हणजे सपोज जर या एअर डिफेन्स सिस्टीमचं काम असं असतं की सपोज जर एखादं रडार किंवा एखादं मिसाईल किंवा एखादं विमान, ओके रडार किंवा ड्रोन, ड्रोन, एखादं मिसाईल किंवा एखादं विमान जर इराणवरती हल्ला करण्यासाठी येत असेल तर त्यासाठी एक या ठिकाणी एअर डिफेन्स सिस्टीम बनवून ठेवली होती. त्याचबरोबर काही तोफा बनवून ठेवल्या होत्या. काही तोफा होत्या की ज्या तोफा काय करत होत्या, त्या तोफा या पर्शियन गल्फमध्ये, या पर्शियन गल्फचा जो प्रदेश आहे, मी परत एकदा सांगतो पर्शियन गल्फ म्हणजे कोणता, जे विद्यार्थी नवीन पहिल्यांदाच बघत आहेत तर लक्षात घ्या हा जो भाग आहे, ठीक आहे जस्ट 1 मिनिट मेन मॅप घेतो म्हणजे लक्षात येईल. हा जो भाग आहे या सगळ्या भागाला काय म्हणलं जातं तर पर्शियन गल्फ. ठीक आहे पोरांनो लक्षात ठेवा, याला म्हणलं जातं पर्शियन गल्फ. आता एक साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, हे जे पर्शियन गल्फ आहे या पर्शियन गल्फमध्ये कतार आहे, बहरीन आहे, ओके सौदी अरेबिया आहे, UAE आहे, हे सगळ्यात महत्त्वाचे देश. आणि इकडे या साईडला कुवेत आहे, इकडे इराक आहे, हे सगळे इम्पॉर्टंट या ठिकाणी देश आहेत. आणि या सर्व देशांमध्ये काय आहेत तेलाचे साठे. हे देश काय करतायत, हे देश आता जसं या ठिकाणी काय आहे कुवेत आहे, ठीक आहे इथं कुवेत आहे, इथं कतार आहे, इथं बहरीन आहे, ठीक आहे या ठिकाणी सौदी अरेबिया आहे, आणि या ठिकाणी आहे UAE. आता झालं काय तर कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन, कतार हे जे देश आहेत या सगळ्या देशांमधून जे तेल एक्सपोर्ट केलं जातं, ठीक आहे जे तेल एक्सपोर्ट केलं जातं हे एक्सपोर्ट केलेलं तेल, ठीक आहे एक्सपोर्ट तेल स्ट्रेट ऑफ हार्मुज मधून जातं. आणि ज्या स्ट्रेट ऑफ हार्मुज मध्ये या ठिकाणी काय आहे तर जाण्यास बंदी आहे. या ठिकाणी फक्त इराणच्याच काय जात आहेत नौका त्या ठिकाणी क्रॉस करतायत. बाकी कोणी जर त्या ठिकाणी गेलं किंवा ज्यांचं डीलिंग डॉलरमध्ये झालेलं आहे
किंवा ज्या नौकांचं डीलिंग डॉलरमध्ये झालेलं आहे त्या नौका पुढे जाऊन आशिया किंवा आफ्रिका या साईडला जर चालल्या असतील तर या सगळ्या नौकांना या ठिकाणी काय केलं जातंय, ब्लॉक केलं जातंय. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय की कतार, ठीक आहे, UAE मॅक्सिमम जे काही अबुधाबी वगैरे हे जे काही प्रदेश आहेत हे मॅक्सिमम या ठिकाणाहून असलेले जे काही एक्सपोर्ट करणारे जे कंट्रीज आहेत त्या सगळ्यांच्या नौका, ओके, त्या सगळ्यांच्या नौका या पर्शियन गल्फमध्ये अडकून पडलेल्या आहेत. आणि या पर्शियन गल्फमधून क्रॉस करण्यासाठी आता इराण बरोबर आपल्याला एक म्हणजे अमेरिकेला एक चाल चालवायला लागणार होती. कारण की बघा, इराण काही केलं, पर्शियन गल्फ लगेचच्या लगेच तर काय ओपन करणार नाही. मग यासाठी इराणला जर धमकावायचं असेल, ठीक आहे, इराणला जर धमकावायचं असेल तर आपल्याला काहीतरी मोठं करावं लागेल, हे अमेरिकेला माहितीच होतं. किंवा असं काहीतरी करावं लागेल की ज्याच्यामुळे इंटरनॅशनल लॉ किंवा इतर काही गोष्टी थोड्याशा आपल्याला हातात घ्यावे लागतील. अमेरिकेने हे पहिल्यांदाच केलं असं नाही. अमेरिकेने हे व्हिएतनाम वॉरच्या वेळेस पण केले. अमेरिकेने हे जपानच्या वर्ल्ड वॉर 2 च्या वेळेस सुद्धा जपानवरती अणुबॉम्ब टाकला. का टाकला होता अणुबॉम्ब? त्या काळामध्ये अमेरिकेचे जे हजारो सैनिक रोज मरत होते जपान्यांबरोबर लढताना, तर ते हजारो सैनिक यांची शहादत जी जात होती त्याच्या बदल्यात आपण जपानला असा धडा शिकू की जपानने डायरेक्ट सरेंडरच केलं पाहिजे, म्हणून त्यांच्यावरती 2 अणुबॉम्ब टाकले, हिरोशिमा नागासाकीला. सेम अशाच पद्धतीने सुद्धा इराणला या ठिकाणी ट्रॅप करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी इराणने काय केलंय, हॉर्मुझची खाडी किंवा हॉर्मुझची समुद्रधुनी ब्लॉक करून ठेवली. मग ट्रम्प तात्या काय म्हणतंय, ठीक आहे, ट्रम्प तात्याने काय सांगितलं की बाबा एकतर तू, ठीक आहे, एंड ऑफ द इराण वॉर, म्हणजे ह्याच्या समोर एकच आता ऑप्शन होता, एक तर मी तुझ्या देशावरचा जो सगळ्यात महत्वाचा जिथं 90%, ओके, 90% देशाची इकॉनॉमी ज्या तेलाच्या साठ्यावरती डिपेंड आहे, त्या तेलाच्या साठ्याला एक तर मी उडवेल, ठीक आहे, एकतर तुझ्या बेटावरती मी हल्ला करेल. म्हणजे ट्रम्पने काय केलं की इराणवाल्यांना एक थोडक्यात इशारा दिलाय. इराणला एक इशारा दिलेला, ओके, 2 ते 3 दिवसापूर्वी इशारा दिला की हॉर्मुझ, ओके, हॉर्मुझची जी समुद्रधुनी आहे ही समुद्रधुनी ओपन करा, नाही तर काय करू आम्ही या जो खर्ग नावाचं जे बेट आहे, ओके, खर्ग नावाचं जे बेट आहे ज्याला निषिद्ध बेट, फॉरबिडन आयलंड म्हणून ओळखलं जातं, या बेटावरती आम्ही काय करू, हल्ला करू. बरं, ट्रम्पने सगळ्यात पहिले इशारा म्हणून काय केलं तर या बेटावरील जवळपास 90 असे ठिकाणे होते. आता आजकाल कसं झालेलं आहे बघा, आजकाल सॅटेलाइटच्या इमेजच्या माध्यमातून अमेरिकेचे एवढे सॅटेलाइट की या सॅटेलाइटच्या इमेजच्या माध्यमातून अमेरिकेने जेव्हापासून हे वॉर सुरू झालेलं आहे आणि त्या वॉरच्या आधीपासून सुद्धा जवळपास 4-5 वर्षापासून इराणची मॉनिटरिंग करत होतं. इराणचे फोटो काढलेले आहेत. इराणचे सगळ्यात महत्त्वाचे स्ट्रॅटेजिक लोकेशन अमेरिकेला माहिती आहेत. त्याच्यामुळे काय करते इराणने आपल्या मित्र देशांचा साथ घेऊन, म्हणजे मित्र देश म्हणजे कोणते, हे कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन, ठीक आहे, कतार, अशा देशांची हेल्प घेऊन, UAEची हेल्प घेऊन त्या ठिकाणच्या प्रदेशांवरती काय केली, बंबार्डिंग. इव्हन काही थोड्या वेळापूर्वी अब्बास, ओके, अरागची नावाचे एक फॉरेन मिनिस्टर आहेत इराणचे, त्यांची मी एक छोटीशी मुलाखत बघत होतो. त्यांनी युरोपियन एका चॅनलला त्यांनी मुलाखत दिली होती, तर ती सहज एक बघितली, म्हणलं चला फॉरेन मिनिस्टर काय म्हणते. तर त्या फॉरेन मिनिस्टरच्या बोलण्यामधून असं आलं की फक्त अमेरिकेने खर्ग बेटावरतीच हल्ला नाही केला, तर या अमेरिकेने या खर्ग बेटाच्या जवळ, म्हणजे जवळपास ह्या खर्ग बेटापासून लांब पण हॉर्मुझच्या जवळचं असलेलं जे अबू मुसा नावाचं जे बेट आहे, त्या अबू मुसाच्या बेटावरती सुद्धा त्यांनी हल्ला केलेला आहे. तर अबू मुसाला सुद्धा टार्गेट केलं. अबू मुसाला टार्गेट केल्यामुळं एक प्रकारे असं झालेलं आहे की बघा, आता इथून जर ह्याच्यावरती टार्गेट होते, आता जे टार्गेट किंवा जे बंबार्डिंग केली जाते त्या बॉम्ब्समध्ये सरळ होते की तोफांचे गोळे या ठिकाणी आलेले आहेत. आता तोफांचे जे गोळे आहेत, हे तोफांचे गोळे जास्तीत जास्त एक 40-45 किलोमीटर पर्यंत जातील, किंवा मिसाइल्स, शॉर्ट रेंज मिसाइल्स. मग हे मॅक्सिमम या कुवेतच्या साईडने आलेले किंवा एक तर ह्या UAEच्या बाजूने आलेला आहे, बरोबर. अबू मुसावरती जो हल्ला झालाय तो UAEने केलेला आहे, राईट. आणि सौदी अरेबियाच्या हेल्पनं किंवा कतारच्या हेल्पनं, ठीक आहे, कतारच्या हेल्पनं या खर्गला टार्गेट केलं गेलेलं आहे. विमानं पाठवली, बंबार्डिंग केली, अगदी धावपट्ट्या सुद्धा त्या खर्ग बेटावरती असलेली ही जी धावपट्टी तुम्हाला दिसते या ठिकाणी, विमानाची धावपट्टी, ही विमानाची धावपट्टी डॅमेज करून टाकली, ठीक आहे. म्हणजे कुठलीही लष्करी मदत त्या ठिकाणी आली नाही पाहिजे, कुठलं विमान इराणचं त्या ठिकाणी उतरलं नाही पाहिजे, ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे, या ठिकाणी इराणचं पूर्ण सगळ्यात मोठी एक काय आहे, एक स्टोरेज सिस्टीम आहे. या ठिकाणी काय आहे, तर एक स्टोरेज सिस्टीम आहे. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा,
ठीक आहे, एक लक्षात ठेवा की हे जे बेट आहे, ठीक आहे, हे जे बेट आहे, ह्या बेटमध्ये हे मॅक्सिमम ही स्टोरेज सिस्टम आहे. ज्या स्टोरेज सिस्टमच्या माध्यमातून काय केलं जाते, तर इराणचा, ठीक आहे, इराणचं, ठीक आहे, इराणच्या तेहरान रिफायनरी किंवा यामध्ये आधी असलेल्या जेवढ्या काही अशा तेल रिफायनरी जेवढ्या आहेत, त्या सगळ्या तेल रिफायनरीमधून ओके मोठ्या प्रमाणात तेलाची काय केली जाते, पाईपलाईनच्या माध्यमातून सगळ्याच्या सगळे मॅक्सिमम तेल हे या खर्ग आयलंड्स वरती आणलं जातं. खर्ग आयलंड्स वरती आणलं जातं आणि खर्ग आयलंड्स वरनं जवळपास इराणचं 90% जे तेल आहे, हे इराणचं 90% तेल या खर्ग आयलंड मधून काय केलं जाते, या स्ट्रेट ऑफ हॉर्मझ मधून पुढे इकडं आशियाच्या साईडला, आशियाच्या बाजूला मॅक्सिमम विकलं जाते. म्हणजे 90% तेल म्हणा किंवा इकॉनॉमी, 90% इकॉनॉमी जी आहे इराणची ही पूर्णपणे या तेलावर अवलंबून आहे. आणि अमेरिकेने काय केलं, अमेरिकेने या खर्ग आयलंडवरती हल्ला करून इराणला एक इशारा दिला की बाबा रे, आता मी तुझे त्या खर्ग आयलंड मधली मॅक्सिमम जे काही तू स्ट्रॅटेजिक वेपन्स सेटअप करून ठेवलेले ते सगळे मी उडवलेले आहेत. आता नेक्स्ट टाइम, ओके, आता नेक्स्ट टाइम जर तू हे लवकरात लवकर स्ट्रेट ऑफ ओके हार्मोस जर ओपन नाही केलं, ठीक आहे, जर हे स्ट्रेट ऑफ हार्मोस जर ओपन नाही केलं तर डेफिनेटली मी त्या ठिकाणी असलेले जे तेलाचे साठे आहेत, ज्या तेलाच्या साठ्यावरती इराण पूर्ण चालू नये, इराणचं सगळी इकॉनॉमी ही त्याच्यावरती चालू नये, तर ही ऑइल आणि गॅस फॅसिलिटी मी उडवेल. जर का अमेरिकेने ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर एक लक्षात ठेवा, हे युद्ध सॉल्व्ह होण्याऐवजी हे युद्ध आणखी चिघळेल. कदाचित आता इराणच्या समोर दोनच ऑप्शन आहेत. जर का उद्या जाऊन आता एक अशी सिच्युएशन आहे की या आयलंड्सवरती आता सैन्य, ओके, या आयलंडवरती सैन्य पाठवणं सुद्धा इराणला जरा अवघड जाईल. का जाईल, कारण की इराणला त्या ठिकाणी जर जायचं असेल तर ते फक्त नौकेतून किंवा जहाजातून त्या ठिकाणी पार करेल. आणि नौकेतून आणि जहाजेतून जर सपोज सैन्य गेलं आणि अमेरिकेने जे सॅटेलाइटवरनं ते टिपलं की अरे तिथे हालचाल झालेली आहे, अमेरिका परत त्यांच्यावरती जाऊन इझिली टार्गेट करेल. दुसरी गोष्ट की त्या ठिकाणी सैनिक उतरण्यासाठी तिथे असलेली जी धावपट्टी आहे, ती धावपट्टीच अमेरिकेने उडवलेली आहे. त्याच्यामुळं हे जे खर्ग आयलंड्स आहे, कदाचित 1-2 दिवसात तुम्हाला न्यूज पण येईल की अमेरिकेचे ओके युएसएचे या ठिकाणी जे मरीन कमांडो आहे, हे मरीन कमांडो एक प्रकारे काय करतील, या बेटाचा ताबा घेतील आणि या ठिकाणी असलेली जेवढी काही शिपमेंट आहेत, म्हणजे या बेटावरती पूर्ण इराणमधून पूर्ण कच्चं तेल, ओके, कच्चं तेल किंवा पक्कं तेल किंवा गॅस हा सगळा या बेटावरती खर्गवरती काय केला जातो, स्टोर केला जातो आणि तिथून तो वेगवेगळ्या अशा जहाजांमध्ये भरून तो वेगवेगळ्या देशांमध्ये, आशियामध्ये तो विकला जातो. म्हणजे इराणची सगळ्यात मोठी इकॉनॉमी जी आहे ती या खर्ग आयलंडवरती टिकून आहे आणि या खर्ग आयलंडला अमेरिकेने केलं आता टार्गेट. मित्रांनो, आता काय होईल, ह्याच्यानंतर एकच गोष्ट होणार आहे, ते म्हणजे एकतर इराण माघार घेईल, ठीक आहे, इराण एकतर माघार घेईल, ठीक आहे, किंवा प्रतिहल्ला करेल. तर हे लेक्चर जे जोपर्यंत शूट करत होतो तोपर्यंत ऑलरेडी इराणने माघार तर न घेता इराणनं प्रतिहल्ला केलेला आहे, ठीक आहे. आणि हा कुठं केलेला आहे, तो फुजेरा नावाचं जे पोर्ट आहे दुबईचं, त्या दुबईच्या फुजेरा नावाच्या पोर्टवरती इराणने हल्ला केलेला आहे. म्हणजे मी ज्यावेळेस हे रेकॉर्ड करतोय तोपर्यंत फुजेरावरती हल्ला झालेला पण आहे. तर या फुजेरावरती हल्ला झाला का, कसा आणि त्याचा नक्की काय इम्पॅक्ट होईल ते आपण नंतर एका छोट्याशा व्हिडिओमध्ये समजून घेऊ. आता सध्या महत्त्वाचा भाग आहे की खर्ग जर उद्या जाऊन युएसएच्या ताब्यात जर गेलं, ओके, युएसएच्या जर हे ताब्यात गेलं तर तात्या काय म्हणणार शेवटी, ओके, आपला ट्रम्प तात्या काय म्हणणार की अरे ये तो तेल मेरे को चाहिए, ठीक आहे, आय एम एन एन्व्हायरमेंटलिस्ट, ओके, आय लाईक ऑइल. कारण की तात्या प्रत्येक वेळेस हेच म्हणतं की मला ऑइल आवडतं. डेफिनेटली अशा ठिकाणी एक मोठा ऑइल क्रायसिस क्रिएट होऊ शकतो. कारण की जर खर्ग आयलंड्स जर तात्यानं बर्बाद करून टाकलं तर सगळ्यात पहिले की इराणचं मॅक्सिमम तेल जे आहे ते चीनला जाणं बंद होईल, बरोबर. आणि जर चीनला झालं तेल बंद झालं, ठीक आहे, तर चीन सुद्धा या लढाईमध्ये उतरू शकतो, ठीक आहे, चीन सुद्धा या लढाईमध्ये उतरू शकतो. ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही, कारण की ऑइल क्रायसिस निर्माण होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त सध्या आहेत. आणि हे जसं जसं युद्ध आणखी जास्त पुढे जाईल तसं ह्या युद्धाचे वाईट सावट आपल्या भारतावरती तर पडायला लागलेले आहेतच जवळपास, ठीक आहे. लवकरात लवकर या युद्धाचा तोडगा निघण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा आपले डोनाल्ड ट्रम्प साहेब किंवा अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प साहेब काय करतायत, तर आणखी या इराणला डिवचायचा प्रयत्न करतायत. आणि हे इराण सुद्धा काही माघार घेणाऱ्यातलं दिसत नाही. इराण आणखी जास्त प्रतिहल्ले करते. इव्हन इराणच्या फॉरेन मिनिस्टरनी तर अब्बास यांनी तर सरळ सरळ सांगितलेलं आहे की अमेरिका आमच्या शेजारच्या देशांचा वापर करते
कशासाठी? इराणवर हल्ला करण्यासाठी. तर आता आम्ही इथून पुढे अमेरिकेच्या तळांवरती टार्गेट करू आणि गरज पडल्यास, ठीक आहे, गरज पडल्यास आम्ही समोरच्या देशाच्या, जर आमचे तेल साठे जर तुम्ही बर्बाद केले, लक्षात घ्या, इराणने सरळ सरळ धमकी दिली आहे. मगाशी मी अब्बास यांचा खास इंटरव्ह्यू बघत होतो, त्यांनी एक युरोपियन चॅनलला दिला होता, त्यात त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की जर इन केस अमेरिकेने किंवा अमेरिकेच्या ह्या ज्या इराणच्या शेजारच्या मित्र देशांनी जर उद्या जाऊन खर्ग आयलंडवरती किंवा अबू मुसा नावाच्या आयलंड्सवरती जर समजा हमले केले, ठीक आहे, जर हमले केले किंवा महत्वाच्या अशा रिफायनरीजवरती जर टार्गेट केलं, तर आम्ही सुद्धा जेवढ्या देशांवरती आधी आम्ही हल्ले केले होते आणि त्यांनी प्रूफ करून दाखवलेलं आहे की आम्ही अमेरिकन तळांवरती हल्ले केले होते, तर तसेच सेम हल्ले आम्ही पुढच्या देशांच्या रिफायनरीजवरती सुद्धा करू. आणि जर असं झालं ना पोरांनो, जर असं झालं तर मित्र लक्षात ठेवा, या ठिकाणी लय मोठा ऑइल क्रायसिस होऊ शकतो. हा माणूस सगळीकडे ओरडत चाललेला आहे की मला तेल आवडतं, मला तेल आवडतं, व्हेनेझुएलावरती अटॅक कर, इकडं इराणला त्रास दे, सगळीकडे ओके, म्हणजे अख्ख्या जगामध्ये कहार करून ठेवलेला आहे या माणसानं. तर हा माणूस एक मोठं ऑइल क्रायसिसला कारणीभूत ठरू शकतोय की नाही ठरू शकतोय, हेच आता आपल्याला पुढे बघून घ्यायचंय. ठीक आहे, तर लवकरात लवकर मी पुढचे पण काही या संदर्भातले काही व्हिडिओ या ठिकाणी बघेल किंवा बनवेल. तुम्ही फक्त ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त ओके चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि महत्त्वपूर्ण आपल्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट नक्की या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली महत्त्वाच्या अशा टॉपिक्सवरती मी आणखी या ठिकाणी व्हिडिओ तयार करेल. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.